तर या दिवसाची 2 महिन्यापासून वाट पाहिल्यानंतर फायनली तो दिवस आला। तर नमस्कार मंडळी, मी विकास पांडे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग। तर हा ब्लॉग म्हणजे काय असते नेमकं तर मला माहित नाही, पण मी जे मजा मस्ती करतो ना तेच तुम्हाला दाखवायचे प्रयत्न देखील करतो। तर आता विचारत पडला असेल कुठे चालला नेमका तू, कुठे चालला नेमका तू? भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया? तर मी चाललो आहे केदारनाथ यात्रा। तर यात्रेची तर आम्ही तसंपासून वर्षभरापासून वाट पाहतो। तर फायनली आम्ही 2 महिने आधीच तिकीट बुकिंग केले होते। तर आजचा तोच दिवस आहे की संध्याकाळच्या पायरी आमची ट्रेन आहे। पण भाषाला विचारून पाहिलं तर भाषाला म्हटलं काय आणायचं आहे तुला? तुमसे ना हो पाएगा। त्यातला काही विषय नाही, जे असेल ते आणतो त्यासाठी। आणि कुठे यात्रा किंवा कुठे फिरायला जायचं असलं तर आई नेमकी कशा प्रकारे अलविदा करते तुम्हाला माहित आहे। तर टिका गिका लावून तशाच प्रकारे मी तर मग दर्शन करून तुम्ही आता विचारात पडल्यानंतर ते दर्शन कोणाचं केलं? आई बाबा शिवाय या जगात कोणीच मोठं नाही आहे, म्हणून सर्वात आधी त्यांचं दर्शन केलं। त्यानंतर घरच्या देवांचे पण दर्शन करून घेतलं। मग मंदिरावरती आलो। मंदिरावरती आल्यानंतर इथे सागर आणि त्याची आई पण पूजा करत होती। मग इथलं दर्शन करून आलो डायरेक्ट मारुती महाराजच्या दर्शनासाठी। तर मारुती महाराजचं दर्शन वगैरे घेतलं। आणि आता तुम्ही विचारात पडला तर नेमकं 5च जण चालले ट्रिपवरती। तसं तर आम्ही 12 होतो, पण 12तले 7 असे निघले तर काही सांगितले जात नाही, असेच पोहून गेलो। कोणाला काही पर्सनल प्रॉब्लेम, कोणाला घरची प्रॉब्लेम, कोणाला कायची प्रॉब्लेम। शेगावरती आल्यानंतर काय इथं महाराजांना मनाचा मुजरा घालून निघालो आम्ही डायरेक्ट अकोला जाण्यासाठी। अकोलात आलो, पण आम्ही तर आलोच ते, पण पाणी तर घेऊन आलो। ते पाणी तर एवढ्या जोरात चालू होते की काय सांगा तुम्ही। आणि तितक्यात जर ट्रेन आली ती, मग आता काय ट्रेन मध्ये बसल्यावर किती पाणी आम्हाला काही टेन्शन नाही। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर चला आपल्या 5 दोस्तांना तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो। तर 1 नंबरला आहे सागर, तर हा जय, आपला भाऊ आहे ना अंकुश, हे आपले मामा आणखी पप्पू मामा। तर आता बाकी जे काही म्हणा तितक्यात मला तर तुम्ही ओळखत असाल, विकास पांडे ब्लॉग। नहीं पण कुठं पण जायचं एकच, घरी फोन करून सांगायचं ट्रेन धकली, अरे पहिले स्नॅप काढले, पहिले व्हिडिओ पाहू दे ना। आता इंस्टाग्रामची दिवाने आताच आपले मामा। रातभर झोपल्यानंतर तरी आपला भाऊ सकाळी पण झोपेलच होता। त्याला म्हटलं उठ आता, त्याला उठून दिला आणि बाहेरचा व्ह्यू पाहत राहिलो। तर त्याच्यानंतरच काय पुसतात, तर आम्ही जात आहे अकोला पासून तर डायरेक्ट दिल्लीपर्यंत, कारण दिल्लीपर्यंत जायचा मेन आमचा हा ट्रेनचा सफर आहे। पण सफर तर बमाट लंबा आहे। आता या लंब्या सफर मध्ये तुम्हाला नेमकं काय काय सांगत हे तर मला पण समजत नाही, पण काय सांगा कैसा लगा मेरा मजाक? आणि तितक्याच काय आमचे गप्पा गोष्टी हेच चालू असते, बाकीचं काहीच नसते। बस एवढ्या सफर मध्ये जर आपलं 5-6 जण असले की नाही, बस आपलंच राज्य असते, कुठे झोपान कुठे काही करा। जस की आपण ट्रेनच विकत घेऊन घेतली। क्या बात कर रहे रे बाबा? आणि ट्रेनचा सफर म्हटलं कुठे पण चटकन पोचून देते, पण दिल्लीचा सफर म्हटलं भाई लय टाइम लागते भाई। मग कायचं दिल्लीत आलो, पण दिल्लीतून आम्हाला जायचं आहे दिल्ली जंक्शन। आणि की आता दिल्ली जंक्शन आणि दिल्ली आम्हाला माहित नव्हतं, नवीन आहे होतं, पण तिथून जायचं होतं दिल्ली जंक्शन, कारण आम्हाला दिल्ली जंक्शन होऊनच जायचं आहे हरिद्वार। दिल्ली जंक्शन आल्यानंतर सगळ्यात मेन काम म्हणजेच आमचा रील शूट करणं। आम्ही रील शूट वगैरे केली। फरक एवढाच झाला की आम्ही दिल्ली जंक्शन मध्ये येऊन डब्यात तो बसलो, नेमकं ट्रेनच चुकीची पकडेल होती। आम्ही मागची होती ना, आम्ही समोरचीच बसून गेलो। त्याच्यानंतर समजलं आपली ट्रेन हुकली। सुना क्या, ये भी मेरी गलती है। मग काय सुचतात, त्याच ट्रेन मध्ये थोडा वेळ बसलो। त्याच्यानंतर आम्ही निघालो हरिद्वार जाण्यासाठी। A few moments later. रात्रीला बसलो, दिवसाला पोहोचलो डायरेक्ट हरिद्वार। हरिद्वार आल्यानंतर काय इथून जायचं आहे सोनप्रयाग, तेथून बसनं। आता बसनं जायचं म्हटल्यावर काही विषय आहे का, डायरेक्टच बस स्टँडवर आलो। सॉरी, आपण आलोय उत्तराखंड मध्ये। उत्तराखंड मध्ये म्हटल्यावर देवभूमीच आहे, जिकडे पाहायचं तिकडे मंदिरच दिसतील। हे लय मस्त आहे, कारण जटे पण जायचं म्हणजे सुविधा असतेच अवेलेबल। मग आता आम्ही निघालो बा सोनप्रयागचा प्रवास करण्यासाठी। सोनप्रयागचा प्रवास तर नेमका लंबा आहे, पण कायच करा, हा व्ह्यू पाहत केव्हा आम्ही सोनप्रयाग मध्ये आलो हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं, पण कायच कर आता आलो तर चला म्हटलं आता जायचं आम्हाला गौरीकुंड। गौरीकुंड जायचं म्हटल्यावर इतरला जो व्ह्यू आहे की नाही, आम्ही सगळे जे फक्त कॅमेरेच ओपन केले चालू मग फोटो काढणं इकडे तिकडे। तितक्यात आपला व्हिडिओ कॉल चालू झाला आपल्या भावाले। तर भाऊ म्हणे कसे का तुम्ही, म्हटलं एकदम मस्त आहे आम्ही। आणि एक गोष्ट आहे, जिथं पण जायचं तिथं पैपच निघा लागते, कारण इथलं तर थोडं वेगळंच काम आहे बाई। तिथून पासून तर इथपर्यंत पैदल चाला आणि इथून डायरेक्ट वरती जाऊन पैदलच जायला लागते। पण आम्ही आलो आता सोनप्रयाग, पण मार्केट एकदम मस्त होतं, पण थोडं महाग होतं, पण आपल्या काही कामाचं नाही ते महाग असून। हे पोस्टर पाहिल्यानंतर तर एवढं कमलं की काय सांगा, अंदरची खुशीच वेगळी असते की तुम्हाला सांगू पण शकत नाही, एवढी मस्त। मग इथं आल्यानंतर इथून शेअरिंग टॅक्सी करणं पडते, कारण इकडे फक्त याच्या टॅक्सी असतात। टॅक्सीचे रूल लय भारी आहेत बुक, 1 नंबर, म्हणजे रांगेणीप्रमाणे चाला, जेवढे न्यायचे तेवढे दाबू नाही शकत। तर आता आलो आम्ही गौरीकुंड मध्ये। तर हॉटेलमध्ये आल्यानंतर काय एवढी जुनी टीव्ही होती की म्हणून ते बंद आहे काय नेमकं, पण आम्हाला काय घेणं, मोबाईल असल्यावर टीव्हीचं कामच नसते। इथं आल्यानंतर सगळेच फ्रेश वगैरे झाले आणि तितक्यात भाऊ लागला मग खायसाठी काय बोलायचं काय नाही। तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र।